भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत तुकाराम महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। संत गाडगे महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। पवनसुत हनुमान जी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गुरुदेव दत्त भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्तुति प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाकिला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहितुं स्वभक्तेच्छयामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् अतुलितबलधामं हिमशैलापदेहं दनूजमनकृशां ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपति प्रिय भक्तं वाकजातं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणं नमस्कृतं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमस्ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। आइए हनुमंत जी विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारियो पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अकारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दिव्य असं स्वरूप संत रूपातलं स्वरूप विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्रावर आधारित सुंदर अशी कथा इंद्रायणी काठी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री राम यांच्या प्रागट्याच्या निमित्ताने म्हणजे श्री रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी होणारा हा उत्सव
आपल्या पुण्यभूमी अमिर्झा अमरपूर टोळी वासियांच्या सर्वांच्या सहकार्याने होणारा हा सुंदर असा सोहळा, खरं तर आपल्या गावची श्रीरामनवमीचा हा भागवताचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांची दिवाळी आहे. खरं आहे की नाही? तशी दिवाळी वर्षातून एकदा येते, परंतु ही सगळ्या गावाची मिळून दिवाळी आहे. कारण संतांचं चरित्र आपण गातोय. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. दिव्य असं माऊलींचं चरित्र आपण ऐकत आहात. हे चरित्र श्रवण करण्यासाठी लांबून लांबून भक्त येत आहेत. आजूबाजूला जे काय आपले भागवत झाले असतील, जे काही प्रेमी माणसं असतील, आपल्या गावावर प्रेम करणारी मंडळी असेल, दररोज आपल्या कथेला भेट देण्यासाठी येत असतात. जोगी साखरा या ठिकाणी नुकतंच आमचं भागवत 2 महिन्यापूर्वी पार पडलं. आपल्या अमिर्झाचे बरेचसे भक्त मंडळ त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले. सुंदर असं आयोजन नियोजन ज्यांनी केलं, त्या कार्यक्रमाचे, त्या भागवत सप्ताह कमिटीचे जे सन्मान्य अध्यक्ष आहेत ते आमचे पाटील साहेब या ठिकाणी सपत्नीक उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आमच्या आजी सुद्धा, त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. वर्धा या ठिकाणाहून बी काही भक्त परिवार या ठिकाणी आलेला आहे. गडचिरोलीवरून सुद्धा काही भक्त परिवार रस्त्यात येतील थोड्या वेळात. लांबून लांबून लोक येतात. कशासाठी? भेट द्यायला येतात. नुसतं भेट द्यायचं असते का? नाही. या भागवताला भेट देणं म्हणजे इथं नतमस्तक होऊन इथून आशीर्वाद घेऊन आणि मग जातात. तुम्ही म्हणाल महाराज आशीर्वाद घेण्यासाठी इथे येण्याची काय गरज आहे? आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरातही जाऊ शकतो आपण. मंदिरातही देव आहे, परंतु इथं देव साक्षात मूर्तिमंत उभा आहे. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. कथेमध्ये देव असतो, कथेमध्ये देव नाचतो, कथेमध्ये देव येतो. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन. कथा हे साधन आहे. भगवान परमात्म्याला जवळ करण्याचं, किंबहुना त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्तमोत्तम साधन कलियुगातलं देवाचं भजन आहे, देवाची कथा आहे, देवाचं चरित्राची कथा आहे. तुम्ही असं म्हणाल महाराज देवाची चरित्राची कथा आहे, परंतु ही तर देवाच्या चरित्राची कथा नाही आहे. ही कशाची कथा आहे? देवाची कथा आहे का? संतांची कथा आहे. ही संतांची कथा आहे. मग संतांची कथा, मग देवाची कथा, फरक मी रोज सांगतो तुम्हाला. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही आहेत, त्यांच्या फक्त प्रतिमेमध्ये फरक आहे. देव आणि संत एकच आहे. देवाची पूजा केली काय, संतांची पूजा केली काय, एकच आहे. उलट देव तर स्वतः परमात्मा म्हणतात भागवतामध्ये की जो कोणी माझ्या भक्तांचं कोणी गुणगान गातो. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तेही मज प्राणा परोते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अर्थ सांगतो मराठीत. बाळांनो इकडे लक्ष द्या. ज्ञानोबा तुमच्याच वयात होते. या वयामध्ये सुद्धा, तुमच्या वयामध्ये सुद्धा एवढं सुंदर भाष्य आणि एवढी सुंदर अक्षर कशी जुळू शकतात? हे नवल आहे. खरं का नाही? तेही प्राणा परोते, म्हणजे ते सुद्धा मला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. तुमच्या भाषेत सांगू का हो? अहो आपल्या जीवापेक्षा सुद्धा तो मला जास्त आवडतो. कोण? जे भक्त चरित्राते प्रशंसती. जो कोणी भक्ताचं चरित्राचं गुणगान करतो, जो कोणी भक्ताचं चरित्र लोकांपर्यंत सांगतो, भगवान स्वतः सांगतात तो मला प्राणापेक्षा सुद्धा काय आहे? प्रिय आहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हीच फक्त देवाला प्रिय आहात, आमचं काय? ऐका,
जे भक्त चरित्राचं वर्णन करतात, संताचं वर्णन करतात, भगवान म्हणतात ते तर मला आवडतातच प्राणापेक्षा जास्त, पण त्याच्याही पेक्षा जे भक्त माझं गुणगान करतात, भजन करतात, टाळी वाजून भजन करतात आणि बसल्या बसल्या माझं चरित्राची कथा ऐकतात, ते मला सगळ्यात जास्त एक नंबरला प्रिय आहे म्हणजे तुम्ही. तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही जोरात टाळी वाजवल्या असत्या. अरे देव सांगतात की माझ्या भक्ताचं चरित्राचं वर्णन करणारा मला प्राणापेक्षाही प्रिय आहे, परंतु जे कोणी ऐकतात ही कथा ते मला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणजे तुम्ही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती, 9 प्रकारची भक्ती आहे. भक्ती फार सोपी आहे महाराज, भक्ती पंथ बहु सोपा. आणि एका बाजूला दुसरं असं म्हणतात की भक्ती हितव सुळावरची पोळी. अरे भक्ती करणं म्हणजे सुळावरची पोळी आहे. एखाद्या घरामध्ये देवदेव नसेल, ती माता माऊली जर आमची एखादी कथा ऐकून अशी भागवतात आली तिने ऐकलं, ती जर घरी जर तिने पूजापाठ चालू केला, सासू तिने बडबड करत, काम धंदा सोडून त्या बुवाने सांगितलं त्याच्यात नादी लागली का. भक्ती ही तो सुळावरची पोळी आहे. भक्ती सोपी पण नाहीये आणि भक्ती अति सोपी पण आहे. भक्ती अवघड कुणा करताय, भक्ती सोपी कुणा करताय. ऐका, भक्ती सोपी पण आहे. सोपी कशी आहे? जो संतांच्या मार्गाने चालेल त्याच्यासाठी भक्ती सोपी आहे. जो स्वतःच्या मनाने चालेल त्याच्यासाठी भक्ती अवघड आहे. सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला, जास्त अवघड मी बोलत नाही तुम्हाला. तुम्हाला समजल, उमजल, पचल असंच मी तुम्हाला सांगतो. जेवण वाढणाऱ्याने वाढणं, जो जेवतोय त्याला कसं खाऊ घालावं, त्याला जे पचेल, रुचेल, आवडेल तेच खाऊ घालावं. लोक येतात आम्हाला विचारायला, महाराज उद्या आमच्या घरी जेवण आहे, तुम्हाला काय आवडतं सांगा. मी त्यांना एकच सांगतो, तुम्ही जे बी बनवाल ना ते प्रेमाने बनवा. ते प्रेम फक्त आम्हाला आवडतं. बाकी तुमचं अन्न खाऊन तो पोट भरणार आहे. पोट किती वेळ भरणार आहे? 4 तासाकरता. 4 तासानंतर राजू भाऊ पुन्हा पेट काय होणार आहे? पाटील साहेब खाली होणार आहे. संध्याकाळी पुन्हा खायचंच आहे ना. अरे दर 4-5 तासाला खावं लागतं. कसा देह बनवलं बघा ना. आणि म्हणून महाराज, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. प्रेम म्हणजे साक्षात मूर्तिमंत भगवंत. देव म्हणजेच प्रेम आहे. प्रेम म्हणजे हे तुम्ही जे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर पाहता ते नाही बरं. तुम्ही त्या प्रेम या शब्दाचा अवमान केला, अपमान केला, नाश करून टाकला तुम्ही त्या शब्दाचा. संतांनी वर्णन केलंय, 10 अक्षर प्रेम के पडेसो पंडित होय. पोथी पढी पड जग मुआ, पंडित भयान कोय. 10 अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित हो.